आरोपींना फाशी झालीच पाहिजे। एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। आरोपींना फाशी झालीच पाहिजे। वडोली शिवारातील गट नंबर 259 मध्ये जे शेतकरी यांच्या या जमिनीवर अतिक्रमण होऊन सौर ऊर्जेचा प्रकल्प होतोय, त्या ठिकाणी आमची अशी मागणी, जो कोणी गुंड त्या ठिकाणी अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांच्यावर आरेरावीची भाषा करतो, त्याचे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करावी। आणि ह्या माणसाचा जसा मसाजोगला संतोष देशमुख झाला तसं भारत जाधव वडोली तालुक्यात होऊ नये। जर इथं काही वाईट घटना घडली तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहायचं। त्या गाडीच्या शेतातून रस्ता नसताना रस्ता आहे म्हणून कसं काय पण आदेश कोणी दिला? कोणी दिला त्यांना आदेश? त्याची चौकशी कशी नाही झाली आतापर्यंत? की खाली काम करायला लागले, तुमच्या कर्मचारी काम करतोय त्याला आदेश पण नाही तर ते कोणाच्या सांगण्यावर होतंय? पण तुम्हाला काय सांगितलं मी याच्या आधी की तुम्हाला जर ते काम अर्जन्सी करून घ्यायचं तर तुम्ही भूमी अभिलेखवाल्याकडून मोजणी करून घ्या ना, पोलीस बंदोबस्तात मोजणी करून घ्या, हद्द बंदी करा, त्यांची जमीन त्यांना द्या, त्या उरलेली जमीन करा ना। पोलीस बंदोबस्तासाठी त्यांना म्हटलं होतं 259ची मोजणी झाल्याशिवाय काहीच करायचं नाही, त्याच्यासाठी मी पत्र दिलेलं आहे। पत्र नाही, तुम्ही ऐका, SLR ला सांगून पोलीस बंदोबस्त देऊन SLR इथं कोण आहे त्याचा अजूनही मला मिळेल। मी सांगतो ना, गजबी नावाचा SLR आहे, तो गजबी नावाचा SLR अजूनही माझ्या समोर आला नाही। साहेब तुम्ही तालुक्याचे बॉस आहे काय? तुम्ही दंडाधिकारी ऐका, मी त्याला तुम्ही त्यांचा अहवाल पाठवा। तालुक्याचे API तुम्हाला झेंडावंदनाला सॅल्यूट मारते। तुम्हाला SLR माहित नाही किती अवघड आहे। मराठा समाजाची तुम्हाला विनंती आहे की वडोली तालुक्यातले कायदा आणि सुव्यवस्था राखावी, नाहीतर मग आम्हाला असामाजिक मार्गाप्रमाणे आम्हाला आंदोलन करावं लागतं। आम्ही सामाजिक मार्गाप्रमाणे सगळ्या मागण्या करायला लागतो। विनंती समाजावर, त्या माणसावरती बिलकुल अन्याय नाही झाला पाहिजे, तुम्हाला नम्र विनंती। भारत जाधव संदर्भामध्ये आपण आमचा प्रकल्पाला विरोध नाही, फक्त चुकीच्या जागेत होऊ नये। 259ची मोजणी झाली का विषय संपला? मग संपला ना विषय, करून घ्या मग तेवढं। नाही, त्याच्या आमची विनंती त्याच्या आधी ते काम चालू करू नका, मोजणी होऊन हद्दबंदी होईपर्यंत काम चालू करू देऊ नका। आणि त्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता काय धोका आहे म्हणून निवेदन दिलेलं आहे? हो, दिलेलं काय कशामुळे इथं धोका आहे? माझ्या जमिनीवर कब्जा केलेला आहे। बरं, सौर ऊर्जेचा प्लॅन्ट आहे, त्याच्यावर ते इथले काय हे येतं गुत्तेदार, मुंडे साहेबांचा मुलगा ते गुत्तेदार आहे, आणि सगळं माझ्या जमिनीमध्ये चौकोन असं म्हणजे कंपाऊंड करण्याच्या तयारीत आहेत, काही अँगल रावलेत। माझं म्हणणं की माझ्या जमिनीवर कब्जा होऊ नये। मी गरीब माणूस आहे, मला जमीन माझी जर असेल तरच मला द्या, माझी 7/12 माझ्या बापाची असेल तरच द्या मला, नाही तर देऊ नका, पण माझ्या जमिनीवर कब्जा करण्यात येऊ नये ही माझी नम्रतेची विनंती आहे। बापू, आता आपण निवेदन द्यायला उपस्थित आहात, काय प्रकरण आहे नेमकं? आता हे जे आपण वडोली तालुक्यातलं जे प्रकरण आहे, वडवणीच्या गायरांचा गट नंबर 260, त्या 260 गट नंबरमधून शासनाने 10 एकर जमीन, 4 हेक्टर जमीन ही सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महावितरणला दिलेली आहे। त्या जमिनीतच हा सौर प्रकल्प व्हावा, ती जमीन 260 गट नंबरला लागून या शेतकऱ्याचा भारत जाधवचा गट नंबर 259 आहे। परंतु यांचं असं म्हणणं आहे की 260 मध्ये प्रकल्प न होता की आमच्या वैयक्तिक 259 जमिनीवरती हा प्रकल्प होतोय, त्यासाठी यांच्या 259 जमिनीची मोजणी होण्याकरता भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोजणीचा अर्ज दिलेला आहे। अर्ज देऊन त्याचे चलनसुद्धा भरलेलं आहे। 2-3 वेळेस मोजणीच्या तारखे येऊन गेलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी जर मोजणीला गेले असतील तर संबंधित सौर प्रकल्पाचं काम करणारा जो कोणी गुत्तेदार आहे मुंडे नावाचा, तो त्या अधिकाऱ्याला धमकावतो, दादागिरी करतो, शिव्या देतो, आणि त्या ठिकाणचं रेकॉर्ड मला विचारल्याशिवाय तयार करायचं नाही। म्हणजे तो जसं सांगेल, त्यांनी जर सांगितलं 260 गट नंबर 259 मध्ये येतो तर तसंच रेकॉर्ड तयार करा, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे। कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये। सौर ऊर्जा प्रकल्प हा वडोली शहराच्या विकासाच्या दृष्टीने फायद्याचाच आहे, तो प्रकल्प झाला पाहिजे हे आमचं सुद्धा मत आहे। परंतु त्या प्रकल्पाला ज्या गट नंबर 260 मधली 10 एकर जागा शासनाने दिली त्या जागेत तो प्रकल्प झाला पाहिजे।
तो प्रकल्प या भारत जाधव आणि त्यांचे इतर जे काही शेतकरी त्या शेतकऱ्याच्या जमिनीवरती अतिक्रमण करून न करता तो 260 मध्येच व्हावा एवढी आमची अपेक्षा आहे. आणि त्या जमिनीची यांच्या गट नंबर 259ची मोजणी ही पोलीस बंदोबस्तात झाली पाहिजे, नियमाप्रमाणे झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जोपर्यंत 259 गटाची हद्दबंदी होऊन ती जमीन या शेतकऱ्याच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत या प्रकल्पाचं काम थांबवावं ही आमची प्रमुख मागणी. तहसीलदार सोबत त्यांच्यासोबत तुमचं काय आता चर्चा? तहसीलदार साहेबासोबत यापूर्वीही मी 10 वेळेस त्यांना हीच मागणी केलेली आहे. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय त्या ठिकाणी न होता तो प्रकल्प जी जमीन शासनाने दिली त्या जमिनीत व्हावा, कुठल्याही शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी यापूर्वीही माननीय तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत. अनेक निवेदनं दिलेली आहेत. त्या शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले, त्या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन दिले, आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिला. तरी सुद्धा हे प्रशासन कुणाचा तरी राजकीय वरद हस्त असल्यामुळं त्या गुत्तेदाराच्या बाजूनी वागतंय असं कुठेतरी दिसतंय आणि शेतकऱ्यावर प्रशासनाकडूनच अन्याय होतोय अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी भावना होते. कारण तर जो कोणी गुत्तेदार आहे तो इतका मस्तीवाला आहे की त्याला कोणाबद्दल काय बोलावं. एखाद्या 3 लाख लोकांचं लोकप्रतिनिधित्व करणारे जे की 40 वर्ष या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करतात, आमदार म्हणून काम करतात, त्यांच्याविषयी सुद्धा काय बोलावं. मला वाटतं त्यांच्या घरातून त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले नसतील. आता प्रथमतः त्या माणसावर त्यांच्या घरच्यांनी अगोदर 10-20 वर्ष संस्कार करावे घरात बसून आणि नंतर त्याला घराच्या बाहेर काढावं. कारण त्याचं वय जरी झालेलं असलं त्याची बुद्धी अजून लहान लेकराचीच आहे आणि या लहान लेकराच्या हातात कारभार देऊन मला वाटतं कुठंतरी शेतकऱ्यावर अन्याय होतोय. आणि प्रशासनाने सुद्धा ह्या लहान बाळाच्या नादी न लागता त्यांना या जनतेची सेवा करण्यासाठी शासनाने जे नियुक्त केले त्यांनी त्यांचं इमानदारीने काम करून शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढी आमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणे अपेक्षा आहे.